माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 21 उर्वरित भाग. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ते पाहून असून कल्कीजींनी आपल्याबरोबर आलेल्या राजांना विचारले की, हे राजन, ही सर्पनगरी कशी आश्चर्यमयी तसेच मनुष्यासाठी अत्यंत भयानक झालेली आहे. त्यामध्ये केवळ नागनाकन्याचा निवास आहे. आता आपणच सांगा की त्यामध्ये प्रवेश करायचा किंवा नाही. रमापती कल्की तसेच सगळे राजेगण हा निश्चय करू शकत नव्हते की काय केले पाहिजे, म्हणून ते चिंता करू लागले. तेव्हा आकाशातून आकाशवाणी ऐकू आली, या नगरीमध्ये सेनेबरोबर प्रवेश करू नका, कारण की जर नगरामधील राहणाऱ्या विषकन्यांची दृष्टी पडेल तर तुमच्या व्यतिरिक्त इतर सगळेजण नष्ट होऊन जातील. आकाशवाणीचा निर्देश ऐकून कल्की एकटीच आपली तलवार घेऊन पुढे निघाले. पुढे गेल्यावर त्यांना आपल्यासमोर एक अपूर्व कन्या दिसली. कल्कींना अशा प्रकारे आपल्यासमोर पाहून ती विषकन्या म्हणाली की, या संसारामध्ये अत्यंत बलवान योद्धा, पराक्रमी राजा, साधारण मनुष्य इत्यादींना मृत्यू प्राप्त झालेला आहे. म्हणूनच मी अत्यंत दुःखी आहे. देवता, दैत्य, मनुष्य कोणाबरोबरच माझा विवाह शक्य नाही. आपली अमृत वाहणाऱ्या दृष्टीतून मी वाहणारी विषकन्या आपल्याला प्रणाम करत आहे. हे प्रभो, मी मंदभाग्या विषाच्या दृष्टीने युक्त, आपली दृष्टी अमृतमयी. हे प्रभू, कृपा करा, सांगा की मी कोणत्या प्रकाराने, कुठल्या फळाने आणि तपाने, कोणत्या विधीने आपले दर्शन प्राप्त करू शकते. कल्की त्या विषकन्येला म्हणाले की, हे सुंदर कटी प्रदेश असणारी रमणी, प्रथम मला तुझा परिचय सांग की तू कोण आहे, कोणाची मुलगी, तुझे माता पिता कोण, आणि तू ह्या परिस्थितीमध्ये कोणाच्या शापाच्या प्रभावाने नाहीतर कोणाच्या कारणामुळे आलेली आहे. तुझ्या कोणत्या दोषामुळे तुला ही विषाची दृष्टी मिळाली, असा कोणता कर्मदोष होता की तुझी दशा झालेली. भगवान कल्कींचा आपल्या प्रती असा सहानुभूतीपूर्वक व्यवहार पाहून ती विषकन्या म्हणाली की, हे महामती, मी चित्रग्रीव नावाच्या गंधर्वाची पत्नी सुलोचना आहे. आम्ही दोघे पती पत्नी आपल्या परिवारात खूप सुखी आनंदमयी रसस्वादन करीत जीवन जगत होतो. माझे पतीचे मन माझ्याबरोबर म्हणता खूप आनंदित राहत असे. परंतु एक वेळा असे झाले की जेव्हा मी आपल्या प्रिय पतीबरोबर विहार करण्यासाठी भवनात आरूढ होऊन गंधमादन पर्वताच्या एका कुंज शिळेवर बसून उन्मत्त होते. आम्ही दोघे परिणय विहारात रमून गेलो होतो. मी आपल्या रूप यवनात गर्वाने अत्यंत उन्मत्त होते. तेथे विकट शरीर यष्टीवाले एक यक्षमुनी तपस्येमध्ये लीन होते. त्यांच्या शरीराच्या त्या बनलेल्या तसेच त्यांच्या रूपाच्या क्षीण अवस्थेला पाहून मी आपल्या गर्वाने दृष्टी टाकली आणि त्या मुनी श्रेष्ठाचा अपमान केला. माझ्या अशा प्रकारे हसण्याने प्रथम त्या मुनींनी एक उद्धट मनाची हळुवार तरंग मानून सोडून दिले. परंतु कमोदीप्त चेष्टेने, रूपगर्वाच्या मस्तीने त्यांचा अपमानजनक उपहास करून जेव्हा माझ्या चेष्टा करण्याच्या भावात कोणतीच कमी प्रभाव झाला नाही, तेव्हा त्या यक्षमुनींनी गांभीर्याने आपला अपमान झालेला पाहून ते प्रत्युत्तर देण्यासाठी रागाने उभे राहिले. आपल्या कमंडलमधून जल काढून त्यांनी लगेच मला शाप दिला की, माझी अपमान करणारी दृष्टी विष होऊन जाईल. तेव्हापासून हे प्रभू, मी या कांचन नगरीमध्ये नागिनीच्या मध्ये विहार करत आहे. माझी दृष्टी तेव्हापासून विषाची वर्षा करत आहे. अशा प्रकारे मी दुर्दैवाने माझ्या पतीला घालवून बसले. ज्यावर दृष्टी टाकली की तो मृत्यूला प्राप्त झाला. मी येथे त्याच कारणासाठी एकटी वावरत आहे. मला हे माहीत नाही की आपल्या कोणत्या कर्माच्या फळामुळे किंवा कोणत्या तपस्येच्या फळामुळे मी येथे या निर्जन प्रदेशात आपले दर्शन करू शकते. आपल्या दर्शनासाठी प्रभू, मी अमृत दृष्टी मिळवली आहे. शापाच्या मुक्तीचा अनुभव करू लागले आहे. आता मी आपल्या प्रिय पतीकडे जात आहे. हे पण किती आश्चर्य आणि सुखद अनुभवाची गोष्ट की साधूच्या शापामुळे आज माझ्यासाठी आशीर्वाद रूपी वरदानासारखा झाला, कारण की त्या शापाच्या कृपेमुळेच मला आज मोक्षरूपी आपल्या चरणकमळाचे दर्शन सुलभ झाले. भगवान कल्कींना अशा प्रकारे आपल्या मनातील कथा सांगून फळस्वरूप त्यांचा आशीर्वाद अनुग्रह घेऊन ती विषकन्या सूर्यासारख्या तेजस्वी विमानात चढून स्वर्गात निघून गेली. त्या नगरातील राज्यावर कल्की भगवानाने महामती नावाच्या राजाला अभिषिक्त केले. राजा महामतीकडे अमर्ष्य नावाचा पुत्र जन्माला आला. अमर्ष्य पण आपल्या पित्याप्रमाणे प्रतिभाशाली होता. अमर्ष्याकडे परम
मान सहस्रचा जन्म झाला. सहस्रचा पुत्र प्रसिद्ध राजा अशीच्या नावाने विख्यात झाला. बृहन्नल राजाची उत्पत्ती त्याच अशीच्या अंशात झाली. राज्यामध्ये श्रेष्ठ म्हणलं अयोध्येचे राज्य सोपवून भगवान कल्की महाराज आपल्याबरोबर अनेक मुनींबरोबर मथुरेस पोहोचले आणि मथुरेमध्ये अतिशय प्रतिमा संपन्न सूर्यकेतूचा राजपदावर अभिषिक्त केले. यात्रा करताना भगवान कल्कींनी देवापिला आणि स्थानपूर, सुकोमल, रुकस्थल, माकरंद, हस्तिनापूर, वाराणवत अशा प्रदेशांचा अधिपती बनवले. ही सगळी कार्य पूर्ण करून भगवान कल्की महाराज परत आपली जन्मभूमी संबल गावात आले. आपल्या भावाच्या प्रती अत्यंत उदर प्रेमभाव ठेवणारे कल्की महाराजांनी कवी, प्राज्ञ, सुमंत्र भावांना पण शंख, फरेंड्रू तसेच मगध देशाचा राज्यभार सोपवून राज्यपदावर बसवले. आपल्या गोत्र बांधवांना कल्कीने केरळ, भव्य कर्नाटक, आंध्र, उद्रू, कलिंग, वंग इत्यादी प्रदेश राज्यपुरात प्रदान केले. ते सगळे बंधू बांधव आपापल्या राज्यात विधिवत राजाच्या रूपात चांगल्या प्रकारे प्रजाजनांची सेवा करण्यात रममाण होऊन गेले. संबल गावात राहून कल्की भगवानाने विशाख, युप, नरेशला कलंक, कपाल प्रदेशाचे राज्य सोपवले. त्यानंतर आपण कृतकर्म, वर्मा इत्यादी पुत्रांना द्वारिका देशात मध्यावर असणाऱ्या चोल, बरबर, कर्व इत्यादी प्रदेशांचा राज्यकारभार सोपविला. हे सगळे दावित्य पूर्ण केल्यानंतर भगवान कल्कींनी आपले पिताश्री विष्णू यश ब्राह्मणाला अत्यंत भक्ती श्रद्धापूर्वक धन, रत्न इत्यादी भेट दिली. संबल गावातील वासियांना संतुष्ट केले. तेव्हा आपली पत्नी रमा पद्माच्या बरोबर गृहस्थाश्रमाचे सुख भोगू लागले. तोपर्यंत तीनही लोकांमध्ये धर्माच्या चारही चरणांनी युक्त संपन्न सत्ययुगाचा आविर्भाव झाला. आपल्या भक्तांना सदैव इच्छित फळ देणारे, देवतांना संतुष्ट करणारे भगवान कल्कींनी पृथ्वीवर स्वर्ग अवतरित केला. हे सुरम्य वातावरण देवगणांना पण प्रसन्न करणारे होते. ते पाहून देवगण या पृथ्वीवर भक्तिभावाने पूर्ण भक्तांना इच्छित फळ देणारे भगवान कल्कींबरोबर अमोघ प्रसादात अमोल प्रमादात मग्न होऊन इकडे तिकडे वावरू लागले. पृथ्वी पण आपल्या सगळ्या धान्यांनी परिपूर्ण झाली. ते पाहून सगळे प्राणी परत दष्टपुष्ट झाले. खस्ता, खोटेपणा, चोरी, आजारीपण, त्रास इत्यादी आजार, दुर्गुण, रागीट वृत्ती सगळे एकाच वेळी या भूमंडळावरून अदृश्य झाले. सगळ्या ठिकाणी धर्माचे आचरण, सत्याचे आचरण प्रस्थापित झाले. ब्राह्मण वर्ग परत वेदपठण करू लागले. धर्म कर्मात संलग्न आपल्या जपतपाचे पारायण होऊ लागले. स्त्रिया आपल्या पतिव्रता धर्माचे पालन करणारी झाल्या. धर्मानुसार वागू लागल्या. सगळीकडे यज्ञ, होम, पूजा, अगरबत्ती, धुपाचे धूर आपला सुगंध पसरू लागला. क्षत्रिय वर्ग पण आपल्या धर्माचे व्यवस्थित रूपात पालन करून शुभ कार्यात प्रवृत्त होऊ लागला. विष्णू पूजनात रममाण होऊन वैश्य वर्ग पण धर्मपूर्वक व्यापार वृत्तीला स्वीकारून वस्तू विनिमय करू लागले. अशा प्रकारे सगळे जीव भगवानाचे गुणकीर्तन, श्रवण, उपासनेत तत्पर राहून दिनचर्या करू लागले. क्षुद्र आदर भावाने व्यवहारात लीन झाले. ही कथा ऐकून सुतम ऋषींनी क्षणभरासाठी मुनीकडे पाहिले. ध्यानपूर्वक त्या कल्की पुराण कथेला मनन करू लागले. अशा प्रकारे सगळे जीव भुक्तिगण अत्यंत आनंदित झालेले दिसत होते. शौनक मुनींनी एक जिज्ञासा ठेवून सुत महाराजांना विचारले की, हे मुनिश्रेष्ठ, कृपया हे सांगण्याची कृपा करावी की भगवती मायेची स्तुती केल्यानंतर महाराज शशीध्वज कोठे गेले? आपण कृपा करून आम्हाला मायेचे स्तुतीविषयी पण थोडेफार सांगावे. माया आणि विष्णूच्या कथेत कोणताच फरक नसल्याने पावन होण्याच्या उद्देशाने त्या स्तोत्राला आमच्यासाठी म्हणावे. शौनक मुनींची भगवती मायेच्या स्तुतीसाठी विष्णूबरोबर निरंतर होण्याच्या जिज्ञासेला पाहून महामुनी स्तुतजी म्हणाले, मुनिगण, हा प्रश्न एका वेळी शुकदेव महाराजांना मुनी मार्कंडांना विचारला होता. शुकदेवांनी ज्या प्रकारे मार्कंड मुनींना स्पष्टीकरण केले होते तेच मी तुम्हाला सांगत आहे. ज्या मायेच्या स्तवनाला मी ऐकले, वाचले, ज्याला ऐकून मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, जे संसारातील पाप तापाचा नाश करणारे, आपण
आता त्या मायेच्या स्तवनाला ऐका. शुकदेवाने सांगितले की विष्णू भक्त महाराज शशीध्वजाची जेव्हा संसारातून दूर होण्याच्या उद्देशाने आपल्या विराट बल्लाट नगराला सोडले होते, मायेचे स्तवन केले होते, तेव्हा पहिल्यांदा म्हटले की सव्यासार रूपिणी विशुद्धा माया देवी वियाकारमयी आपण ब्रह्मादी देवक्तांची जननी आहात. वेदांचा महिमा आपले गुणगान करतात. सगळे भूतगण तन्मात्रा सिद्ध गुणांनी वंदनीय सूक्ष्म स्वरूपाची स्वाहार रूपिणी आहात. मी आपल्याला वंदन करत आहे. हे भगवती, आपण लोकांपेक्षा द्वैत भूत भविष्य तसेच व्यास इत्यादी ऋषींकडून वंदनीय आहात. स्वतः भगवान श्री नारायण विष्णू पण आपले स्तोत्र पठण करतात. आपण नेहमीच काळाच्या प्रवाहात वाहत राहत आहे. आपली विलासी वृत्ती एवढी मोहक आहे की सगळे जीव तिच्या चक्रात मोहात फसत आहे. म्हणूनच हे भगवती माये, मी आपल्याला शरण आलेलो. आपण जीवाला संसाराच्या दुर्गातून बाहेर काढणारे आहात. सृष्टीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काळात आपली स्थिती नेहमीच राहिलेली आहे. आपण सगळ्यांच्या आश्रयदात्री आहात. आपल्या कृपेला पूर्ण श्रद्धेला द्वैत भावाने पाहिले जाते. आपण सगळ्या देवतांचे तिर्यकृ तसेच मनुष्य योनीतून विभक्त होऊन प्रकाशित आहात. अशा आश्रयभूता भगवती मायेला, जी ब्रह्मस्थ रूपिणी आहे, मी तिला नमस्कार करतो. हे भगवती माया, आपली महिमा या त्रिलोकात पंचभूतात्मिक रूपात प्रकाशित आहे. काल दैव कर्म उपाधी इत्यादी कोणी पण विधात्याकडून निश्चित भावाने आपल्या प्रकाश विना प्रकाश होऊ शकत नाही. अशा प्रभावती देवी भगवती मायेला मी प्रणाम करतो. पृथ्वीवर आपल्याच रूपात गंध स्वाद तेज स्पर्श शब्द रूपात पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अशा विविध रूपात प्रतिष्ठित आहे. आपणच संपूर्ण विश्वात प्रत्येक रूप प्रकारात सामावलेले आहात. असेही भगवती मी आपल्याला प्रणाम करत आहे. आपणच ब्रह्मारूपी साक्षात सावित्री आहात. भगवान श्री विष्णूची श्री लक्ष्मी रमारूप आपणच आहात. आपणच भगवान महादेव शंकराची दुर्गा पार्वती उमारूप आहात. तसे भाग्य भगवती, आपणच देवराज इंद्राची सची राणीच्या रूपात विद्यमान आहात. माझी पूर्ण अवस्था आहे. आपण संपूर्ण विश्वामध्ये आपल्या नाना रूपात जगत जननीच्या रूपात भगवती शक्तीच्या रूपात भगवती जगदंबेच्या रूपात आपण सगळीकडे व्याप्त आहात. शैशव अवस्थेमध्ये भगवती आपणच बालिका रूपात विराजमान आहेत. यवनावस्थेत आपणच युवती रूपात होऊन जाते. वृद्धावस्थेत आपणच वृद्धा रूपाची होऊन जाते. काळाच्या कल्पित होऊन त्याच्या प्रवाहात आपण कल्पित ज्ञानातील कामरूप आहात. आपणच विभिन्न रूपात प्रकाशित होणारी ईश्वरी शक्ती रूप ईश्वरीय यज्ञ रूप योगाच्या द्वारा पूजनीय आहात. हे धारण करणारी योग्य देवी भगवती वरेच आपणच आपल्या उपासक भक्तासाठी वर देणारी वरदंत्री आहात. सिद्धी देणारी सिद्ध आहात. लोकांकडून मानली जाणारी माया आहात. साधूजनासाठी साधूत आहात. तूच साध्वी आहे. आपणच सगळ्यांना सगळ्या प्रकाराने धन्य करणारी धन्य आहात. हे देवी भगवती माया, आपणच श्रेष्ठ कन्या आहात. आपणच क्रोधात चंडी रूप वाहतात. आपण शक्ती रूपवान दुर्गा, आपणच दानवांचा एवं दैत्याचा विनाश करणारी कलिका रूप आहात. अनेक देशात अनेक रूपांनी आपण वेगवेगळ्या प्रकाराने पूजनीय आहात. तू प्रकाशमान आहे. आपणच जगातील अधिरूपा देवी. जरी कोणी आपल्या हृदयाने तुझे ध्यान करेल, तुझे देवाकडून पूजन केले गेले, तसेच वंदना केले जाते. आपल्या श्री चरण कमलाचे ध्यान आराधना स्तवन करत आहे. सतत आपल्याच नावारूपाचे गुण कीर्तन करत राहून तुझ्या प्रती समर्पित भावाने पूजा अर्चना करता, तर त्यांच्यावर आपली अपूर्व कृपा राहते. तो धर्माने ऐश्वर्याने संपूर्ण सिद्धींना प्राप्त करून घेतो. जीवनात सगळ्या प्रकारचे सुख भोगून शेवटी सद्गतीला प्राप्त होतो. हे सांगून महाराज सुतांनी आपल्या समोर विराजमान मुनींना म्हटले की हा पवित्र मायेचे स्तवन ज्याला शुकदेवाने मार्कंडेय मुनींना ऐकवले होते, मुनी मार्कंडेयकडून शशी ध्वजांनी ऐकून सिद्धीचा लाभ घेतला. वनात स्थित असणाऱ्या कोकामुख नावाच्या स्थानावर तपस्या करून राजा शशीध्वजाने सुदर्शन चक्र येणाऱ्या चाहुली विना वैकुंठांना प्राप्त झाले व अवागमनाच्या चक्रातून मुक्त झाले. या पुढील भागात आपण बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं
उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्